नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 93, 2 एप्रिल. आव्हान. ज्या ज्यावेळी संदेष्टे आणि अवतार होत असतात त्यावेळी नेमकी त्यांची कामे करतात, विश्वावर प्रचंड प्रभाव टाकतात आणि निघून जातात. नंतर त्यांच्या पाऊल खुणांवर त्यांचे अनुयायी किंवा समस्त विश्व अनुगमन करत असते. त्यांनी प्रतिकूलतेचे फार मोठे आव्हान स्वीकारलेले असते त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आपल्यापुढे त्यांनी स्वीकारलेले आव्हान नंतर टिकवून ठेवणे एवढेच काम असतं. जबाबदारीचे मोठे दिव्य काम असते. त्यासाठी वैश्विक पातळीवर अनेक वर्षे त्यांचे नियोजन चालू असते त्यांचे काम घडून येण्यासाठी. प्रत्येक अवताराचा हाच इतिहास आहे. साधारणतः 400 वर्षापूर्वी जगाच्या नव्हे तर प्रत्यक्ष भारतीयांच्याच मानसिकतेतून वेद, वेदांत हे सर्व शब्द पूर्ण नष्ट झाले होते, लोप पावलेले होते. आणि त्यांच्या नियोजनानुसार अचानक 1893 साली कोलंबसने अमेरिकेचा शोध लावून 400 वर्ष झाले म्हणून अमेरिकेला उपरती झाली की धर्मचर्चा किंवा धर्मसभा, सर्व धर्मसभा भरवावी. आणि त्याप्रमाणे अमेरिकेने यजमानपद स्वीकारत सर्व धर्मांच्या परिषद आयोजन केले. गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीयांचा धर्म जगाच्या खिचगणीतही नव्हता. अशावेळी सनातन धर्माचा प्रभाव टाकत स्वामी विवेकानंदांसारखा योद्धा संन्यासी पुढे सरसावला आणि त्यांच्या रूपात जगाच्या व्यासपीठावरून वेद आणि वेदांत ठणकावून सांगणारा वक्ता जगाला लाभला. तेव्हा आमचा वैदिक सनातन धर्म श्रेष्ठ हे पश्चिमेत जाऊन सांगणे किती आव्हानाचे काम होते. पण ते स्वामींनी चोख केले, सहजलीलया केले. फक्त सर्व धर्म परिषद एवढाच त्यांचा उद्देश नव्हता. वेदांताची तोंड ओळख तिथल्या माणसाला करून द्यायची. त्यासाठी रोज नवे आव्हान स्वीकारत युरोप अमेरिकेमध्ये, त्यानंतर जवळजवळ युरोप अमेरिकेतल्या अनेक राज्यामध्ये, गावागावामध्ये 2-3 वर्ष अहोरात्र कष्ट केले आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार केला. ठामपणे त्यांनी 1894 साली आपल्याला मित्राला लिहिलेल्या पत्रात उल्लेखले की येणाऱ्या 50 वर्षात असा महात्मा येईल की तो फिरून वैदिक धर्म सांगेल, की मी मुळात इथल्या लोकांमध्ये तो इतका रुजवला आहे की ते पटकन स्वीकारतील. आणि तसेच झाले. 1944ला बरोबर स्वामींनी निर्देशिलेल्या 50व्या वर्षी मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन ही प्रतिज्ञा केली. आणि म्हणजे एकूण ज्या गोष्टी ज्या वेळी घडायच्या होत्या त्या घडल्या. आता राहिली जबाबदारी आपली. आवर्जून स्वामी सांगतात की आपल्या देशात, आपल्या गावात, आपल्या घरात धर्म 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 असं करत बसू नका. तर तुम्ही उठा आणि ईश्वरी आव्हान स्वीकारा आणि पश्चिमेत या. इथं पूर्ण तयारीने या, अभ्यास करून या, गुरुकृपा प्राप्त करून या. कारण ह्या पश्चिमेची लोक तुमच्या स्वागताला सदैव तत्पर आहेत, तयार आहेत. त्यांना आपलेसे करा. उठा, कामाला लागा. सुख, शांती, समाधान, आनंद हे सर्व काही देणारा आपला धर्म हा त्यांना सांगा. ते बदल स्वीकारायला उत्सुक असतात आणि ते नक्की स्वीकारतील. अवघड आव्हान तर आहेच, पण त्यांना ते सांगणे हे त्याच्याहून अवघड काम तुम्हाला करायचं आहे असं सगळ्यांना पुन्हा स्वामी सांगतायत, आवर्जून सांगतायत समाजाला, आपल्या भारतीय समाजाला. तर आपण सर्वजण ते आजच्या काळात काय बघायला गेलं तर फक्त गुलामगिरी संपली आहे, पण सर्व मिळून ते स्वीकारू. बाकीची सर्व परिस्थिती तशीच आहे हे समजून घेऊन घराघरात पंचसाधन पोचवू. आज शेकडो कार्यकर्त्यांची गरज आजही स्वामींनी 150 वर्षापूर्वी जशी नमूद केली आहे तशीच आहे. आर्थिक सुबत्ता वेदांनी कधीच नाकारली नाही आहे. ती कितीही असू दे, फक्त त्यागपूर्वक उपभोग घ्या हे सांगितलं आहे.
ते त्यांना सांगू. कृण्वन्तो विश्वमार्यम ही वेदाज्ञा सत्यात उतरवू आणि घराघरात यज्ञकुंड प्रज्वलित करूया. स्वामी विवेकानंदांनी केलेल्या ह्या वैश्विक आव्हानाच्या हाकेला आजच्या काळात तरी आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊया. धन्य ईश्वरी नियोजन, धन्य धर्मप्रचारक आणि धन्य वैश्विक आव्हान. नमस्कार.